अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयात अधिकाऱ्यांचा कारनामा उघडकीस आलाय। शासकीय दुखवट्यात राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। युवक काँग्रेसनं प्रकरण समोर आणले। अजितदादांच्या निधनानंतर राज्य सरकारकडून 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर होता। अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटपास स्थगिती होती। स्थगिती असताना देखील शासकीय दुखवट्यात राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप अधिकाऱ्यांनी का आणि कोणाच्या सांगण्यावरून केलंय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। 20 संस्थांना साधारण 75 प्रमाणपत्रांना अप्रूव्हल देण्यात आलेलं आणि 28, 29, 30 ह्या काळात 75 शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलेली। आता एवढी घाई आणि एवढी गडबड कशाला केली? जर स्थगिती होती, त्या विभागाचेच मंत्री यांचं दुःख निधन झालेलं आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही किती असंवेदनशील आहात, तर हे माध्यमातून आम्हाला सरकारसमोर आणायचं होतं, जनतेसमोर आणायचं होतं आणि आज हे प्रकरण आम्ही आणतोय आणि यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण बघितलं असेल कालच म्हणजे सरकार राज्यकर्ते हे सरकार चालवत नाही, परंतु जे प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे कशा पद्धतीने यांनी पूर्ण कंट्रोल घेतलेला विभागातला, पूर्ण मंत्रालयातला। मला असं वाटतं संयम तर बाळगायला पाहिजे होता। एवढं काही तातडीचं ते काम नव्हतं, त्यामुळे संयम बाळगला असता तर चांगलं झालं असतं। तर शासकीय दुखवट्यात राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्राचं वाटप केल्याप्रकरणी रोहित पवारांनी संताप व्यक्त केलाय। सर्वच वंगाळ झाले। माणसाची काही किंमत आहे की नाही, थोड्याफार तरी भावना संवेदना असायला हव्यात की नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।